राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे आमदार स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी येत्या 10 ते 15 दिवसांमध्ये निवडणूक कार्यक्रम लागून पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे। काही दिवसांमध्ये पोटनिवडणुकीसाठी आचारसंहिता देखील लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आणि त्यामुळे राजकीय घडामोडी आता सुरू झाल्यात। स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांनी दीर्घकाळ मतदारसंघात केलेल्या कार्याची परंपरा कायम ठेवण्यासाठी अक्षय कर्डिले यांनाच संधी देणं योग्य ठरेल आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षानं स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव आणि युवा नेते अक्षय कर्डिले यांनाच उमेदवारी देऊन पोटनिवडणूक लढवण्याची संधी द्यावी अशी मागणी भाजप समर्थक आणि कर्डिले समर्थकांकडून होत आहे। मात्र दुसरीकडे शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे। भाजपकडून तनपुरे यांना राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची उमेदवारी देण्याबाबतही चर्चा सुरू आहे, तर अक्षय कर्डिले यांना विधान परिषदेमध्ये संधी देण्याची पक्षांतर्गत चर्चा होती आहे आणि या चर्चांमुळे कर्डिले समर्थक आणि स्थानिक भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण होऊन राहुरी इथे झालेल्या बैठकीत कर्डिले समर्थकांनी एकमुखानं अक्षय कर्डिले यांनाच उमेदवारी देण्याची मागणी केली, अन्यथा सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा देखील काही कार्यकर्त्यांनी दिल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी काही दिवसांपूर्वी मुंबई इथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे। तसेच गुहा येथे झालेल्या कानिफनाथ महाराज यात्रा उत्सवामधील महाआरती कार्यक्रमात बोलताना त्यांनी राज्यामधील सरकार हे आपल्या विचारांचं असल्याचं सांगत सध्या सत्तेमध्ये 240 आमदार असून आमच्यामधील काही 10 आमदार सत्तेमध्ये सहभागी होण्याच्या तयारीमध्ये आहे असं विधान केलं आणि या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामधील काही आमदार सत्तेमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलंय। त्यातच तनपुरे यांना भाजपकडून राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी मिळू शकते अशी चर्चा जोरदार सुरू आहे। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशामुळे कर्डिले समर्थकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। तनपुरे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाला कर्डिले समर्थकांसह काही भाजप कार्यकर्त्यांकडून विरोध होत असल्याचं दिसतंय। भाजप कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळानं लोणी इथे जाऊन जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली आणि या भेटीमध्ये तनपुरे यांना भाजपमध्ये प्रवेश देऊ नये तसेच राहुरी पोटनिवडणुकीसाठी अक्षय कर्डिले यांनाच उमेदवारी द्यावी अशी मागणी करण्यात आल्याचं समजतंय। दरम्यान राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची घोषणा लवकरच होण्याची शक्यता असल्यानं पुढील काही दिवसांमध्ये राजकीय समीकरणं अधिक वेगानं बदलण्याची चिन्ह आहेत। तनपुरे भाजपमध्ये प्रवेश करून निवडणूक लढवतात की भाजपकडनं अक्षय कर्डिले यांनाच उमेदवारी दिली जाते याकडे आता मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय।